नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर अखेर पार्थ आणि काव्या एकत्र आलेले असतात. तर हा सगळा सीन जो आहे तो प्लॅन काव्याने मालिनी आईसोबत मिळून केलेला असतो. मालिनी म्हणते की माझी तुला पूर्ण मदत होईल, लवकरच तुम्हा दोघांना मी एकत्र आणणार आहे. तिकडे टेरेसवर रम्या वसुंधरा योग मिळून पतंग उडवत असतात. वसुंधरा आणि योग मिळून पतंग उडवत असतात तर युगची पतंग सारखीच कापत असल्यामुळे आता युग पार्थ दादाला बोलवतो. युग पार्थला म्हणतो की दादा तू या रम्याला चांगला धडा शिकव. माझ्या 2 पतंग तिने कापल्यात. घरात जे काही सुरू असतं त्यामुळे पार्थ अजिबात पतंग उडवत नसतो, पण मात्र युगच्या सांगण्यामुळे तो अखेर पतंग उडवायला येतो. तर रम्या त्याला सांगत असते की अरे पार्थला पण येऊ दे, त्याची पतंग मी कापेल. पण जेव्हा पार्थ आणि रम्यामध्ये आता कॉम्पिटिशन सुरू होते आणि अचानकपणे रम्याची पतंग कापली जाते. पार्थ आता विचार करतो की रम्याची पतंग कोणी कापली आणि त्याच वेळी तिथे काव्याची एंट्री होते आणि पुढे असं काही घडतं की पार्थ काव्य हे एकत्र येतात आणि त्यानंतर आता ते दोघे मिळून पतंग उडवतात. आता हळूहळू काव्य आणि पार्थच्या प्रेमाची सुरुवात व्हायला लागली आहे मित्रांनो. आणि खरंच खूप छान 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 एपिसोड आता दिसत आहेत. तर तुम्ही ते पाहायला उत्सुक आहात का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा.